पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट हा टॉपिक अभ्यासासाठी खूप छोटा टॉपिक आहे आणि एक्झामिनेशन साठी खूप मोठा टॉपिक आहे. म्हणजे इकॉनॉमिक्स या सब्जेक्टवर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट या टॉपिकवर खूप जास्त भर दिला जातो. तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशन मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये या टॉपिकवर भरून भरून क्वेश्चन्स मिळतील. टॉपिक तसा खूप छोटा आहे. पॉवर्टी धरा किंवा अनएम्प्लॉयमेंट धरा. हा आपल्या सिलेबस मध्ये हा टॉपिक छोटा आहे. बाकी जर विचार केला अभ्यासाकरिता अभ्यासाच्या दृष्टिकोनाने किंवा मग संशोधनाच्या दृष्टिकोनाने हा टॉपिक खूप विशाल आहे. त्याला काही अंत नाही आहे. दुसरी गोष्ट चला पॉवर्टी म्हणजे बघायला गेलं तर हे दोन्ही टॉपिक एकत्रच इंट्रोड्यूस केले जातात, पण तरीही पॉवर्टीचा अभ्यास वेगळा केला जातो आणि अनएम्प्लॉयमेंटचा अभ्यास थोडा वेगळा केला जातो. जेव्हा संशोधक पॉवर्टीचा अभ्यास करतात, जेव्हा दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या लोकांबद्दलचा अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं, तर नेमकं पॉवर्टी कशाला म्हणणार किंवा दारिद्र्यता कशाला म्हणणार या वाक्य किंवा या महत्वाच्या शब्दाचा अर्थ काढणे हा खूप कठीण होऊन जाते, कारण की प्रत्येकाचा अप्रोच जो आहे, ऍस्पेक्ट जो आहे ते वेगवेगळे असतात. पॉवर्टीला मेन्शन करण्याकरिता किंवा पॉवर्टीचं मागचं कारण काय या गोष्टीला घेऊन फिलॉसॉफर्स मध्ये खूप जास्त मतभेद आहेत. मतभेद म्हणजे प्रत्येक फिलॉसॉफर किंवा प्रत्येक संशोधक आपलं मत जे आहे या टॉपिकवर थोडे वेगवेगळे मांडतो आणि म्हणून थोडासा हा टॉपिक कॉम्प्लिकेटेड होऊन जातो, की ज्याला आपण पॉवर्टी म्हणतो आहोत. पॉवर्टीच्या मागची कारणे जेव्हा आपण विचारात घेतो तर त्याच्या मागचं मूळ कारण काय याचा शोध जेव्हा रिसर्चर्सनी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही वेगवेगळी कारणं मिळाली आणि मग काही संशोधक म्हणतात की नाही बाबा हेच कारण लागू होते, काही संशोधक म्हणतात हेच कारण लागू होते, म्हणजे किंवा एक वेगळं कारण लागू होते. बेसिकली कारणं काय सांगितली जातात ना, आपण ज्याला पॉवर्टी म्हणतो आहोत त्याकरिता मूळ कारण काय, तर साधारणतः गरिबीच्या मागची दोन कारणे आतापर्यंत पुढे आलेली आहेत. एक कारण असणार कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, तर दुसरं कारण असणार स्ट्रक्चरल रचनात्मक. गरीब व्यक्ती जर गरीब आहे तर त्याच्या गरिबी मागचं कारण एकतर सांस्कृतिक कारण किंवा मग रचनात्मक कारण. पण काही अभ्यासक फक्त गरिबीच्या कारणाला सांस्कृतिक कारण म्हणून मानतात, तर काही अभ्यासक हे फक्त गरिबीच्या कारणाला रचनात्मक कारण म्हणून मानतात. आत्ताच्या घडीचे किंवा या जनरेशनचे जे अभ्यासक आहेत या टॉपिकला घेऊन ते दोनही कारण घेऊन चालतात, की बाबा हे कारण सुद्धा आहे आणि हे कारण सुद्धा आहे. तर जर गरिबांना त्या गरिबी रेषेच्या बाहेर काढायचं असेल तर नेमकं सरकारांनी स्ट्रक्चरल आणि कल्चरल या दोन्ही मुद्द्यांना घेऊन पॉलिसीज आणणे आवश्यक, की जेणेकरून आपण दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या लोकांना त्या परिस्थितीतनं बाहेर काढू शकणार. तर सगळ्यात आधी तर तुम्ही हे समजून घ्या की ज्याला सांस्कृतिक कारण म्हटलं जात आहे हे काय राहू शकते आणि ज्याला रचनात्मक कारण म्हटलं जात आहे नेमकं हे काय राहू शकते. सांस्कृतिक कारणामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येणार की त्या घरची मानसिकता, या व्यतिरिक्त नैराश्याचं वातावरण. स्ट्रक्चरल मध्ये येणार एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, आरोग्य सेवा, ही कारण रचनात्मकची कारणामध्ये येणार. नैराश्याचे वातावरण, डिप्रेस ऍटमॉस्फिअर. बघा या पॉइंटला जरा नीट समजून घ्या की आपण नेमकं काय शिकण्याचा प्रयत्न करून राहिलोय. आपण हे बघण्याचा प्रयत्न करून राहिलोय की जर गरीब हा गरीब आहे म्हणजे खूपदा आपल्याला दिसते किंवा आपल्याला दिसते इन द सेन्स पकडून चालला की एक घर आहे सोसायटीमध्ये, सोसायटी नाही वस्तीमध्ये घर आहे. आताही त्या सोसायटीमध्ये त्या घरामध्ये म्हणजे एक ती झोपडी आहे, एकच खोली आहे, एक खोलीमध्ये 5 लोक कसे राहतात. त्यांचे पूर्वज सुद्धा असेच राहायचे आणि त्यांच्या पूर्वजांचे पूर्वज सुद्धा असेच राहायचे. तर त्या परिस्थितीमधनं ती फॅमिली बाहेर निघू शकली नाही ना, म्हणजे ती फॅमिली दारिद्र्य रेषेखाली मोठी. आता दारिद्र्य रेषेखाली झोपडीत राहते म्हणून दारिद्र्य रेषेखाली आहे असं नाही होत, मी असं नाही म्हणतोय. त्याला काही ऍस्पेक्ट्स लागतात ना, ज्याला
आपण पॉवर्टी म्हणतो, पण तरीही ज्या परिस्थितीमध्ये ते राहून राहिलेले आहेत त्या परिस्थितीच्या जर ते बाहेर निघू शकत नाही आहेत किंवा नाही निघू शकले तर त्याच्या मागचं कारण काय, तर त्याच्या मागे संशोधक जे आहे ते दोन कारण देतात बाबा. एक तर स्ट्रक्चरल कारण आहे, दुसरं कल्चरल कारण आहे. पुन्हा मी रिपीट करतो आहे की काही संशोधक म्हणतात की हे कारण आहे म्हणून लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, काही संशोधक म्हणतात की नाही हे कारण आहे म्हणून लोकांची परिस्थिती सुधरत नाहीये. अशा जनरेशनची फिलॉसॉफर्स फक्त या दोन्ही कारणांना घेऊन जातात. तर या कारणामध्ये म्हणजे सांस्कृतिक कारणामध्ये आपण मानसिकता व्यक्तींची आणि नैराश्याचे वातावरण हा टॉपिक मांडलेला, आणि रचनात्मक मध्ये शिक्षण, रोजगार आणि हेल्थ याची कमतरता हा टॉपिक मांडलेला. तर नेमकं हे काय आहे मानसिकता किंवा नैराश्याचं वातावरण घरामध्ये असताना त्या घरातली मंडळी त्या परिस्थितीच्या बाहेर निघू शकत नाहीये, तर हे वातावरण नेमकं काय राहू शकते. तुम्ही 3 इडियट पिक्चर बघितलाय? 3 इडियट मधला राजू रस्तोगी आठवतो, त्याचा बाप आठवतो, त्याच्या घरचा जो सीन दाखवलाय तो किती नैराश्याचं वातावरण वाटते त्या घरामध्ये. जेव्हा कुठल्या घरामध्ये हे वातावरण असते आणि हे वातावरण बदलण्याची परिस्थिती कधी होतच नाही किंवा ती परिस्थिती निर्माणच होत नाही किंवा ती मानसिकताच नसते व्यक्तींची त्या परिस्थितीमधनं बाहेर निघण्याचा. गरीब जेव्हा असं आपल्या मानसिकतेला बनवून बसतो की बाबा हमें गरीब ही थे, हम गरीब ही जन्मे और गरीब ही मरना है, ही मानसिकता ठेवून जे लोक जगतात त्या मानसिकतेतनं ते स्वतःला कधी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून गरीब हा गरिबी रेषेच्या बाहेर पडत नाही असं फिलॉसॉफरचं मत आहे आणि त्याला कारण दिलं जातं कल्चरल. क्लिअर? नेमका हा कल्चरल टॉपिक काय आहे आणि फिलॉसॉफरचं मत काय आहे या दारिद्र्य रेषेला घेऊन. ठीक आहे, तर हे एक कारण झालं. दुसरं कारण मात्र जे स्ट्रक्चरल दिलं जातं, रचनात्मक दिलं जातं. तर रचनात्मक मध्ये काय आहे की फॅमिली आहे, फॅमिली मेहनत घेत आहे, काहीतरी त्या परिस्थितीतनं बाहेर निघण्याचं ते प्रयत्नशील आहे, त्यांची तशी मानसिकता नाही आहे. गरीब म्हणून त्यांना मरायचं नाही आहे, पण तरीही ते त्या गरिबी रेषेच्या बाहेर निघू शकत नाही. का? कारण की आजही त्यांना प्रॉपर एज्युकेशन मिळत नाही, एज्युकेशन मिळणार नाही नीट तर त्यांना रोजगार मिळणार नाही, पैशाची चणचण राहणार, आरोग्य सेवा योग्य ते घेऊ शकणार नाही आणि म्हणून ते त्याच परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे गुंतून असणार आणि त्या परिस्थितीच्या बाहेर ते पडू शकणार नाही, म्हणून ते असणार गरीब. तर हे झालं रचनात्मक कारण. क्लिअर? सो वर्ल्ड वाईड म्हणतोय साधारणतः हे दोन अप्रोचेस ठेवले जातात की गरीब हा नेमका गरीब का आहे. ठीक आहे, तर याला हे कारण सुद्धा लागते आणि ते कारण सुद्धा लागते. तर मी तुम्हाला आधी तर ते अभ्यासक लिहून देतोय जे कल्चरल कारणाला घेऊन चालतात म्हणजे चालायचे आणि या व्यतिरिक्त जे रचनात्मकला घेऊन चालायचे. तर जे सांस्कृतिक सिद्धांताला घेऊन चालतात त्या सांस्कृतिक सिद्धांताची फेवर करणारे लेविस, मिलर आणि रिसमन. लेविस, मिलर आणि रिसमन तर जे स्ट्रक्चरलला सपोर्ट म्हणजे फेवर करतात त्यात होता रेन वॉटर, नाव आहे त्याचं रेन वॉटर, क्लार्क आणि लिबीब. आणि आता 3 फिलॉसॉफर तेही लिहून ठेवा जे या दोघांनाही आपल्या बास्केटमध्ये ठेवतात. त्यामधला ग्रांडोना, हॅरिसन आणि लिंडसे. जगभरात म्हणतोय मी. मला एक गोष्ट सांगा की सरकार जेव्हा कोणताही प्रोग्राम चालवते, योजना आखते, काहीतरी डेव्हलपमेंट करता, मग ते डेव्हलपमेंट कशाही पद्धतीची असू द्या, मग ती डेव्हलपमेंट गरिबांना गरिबी रेषे खालून बाहेर काढण्याचा असेल किंवा लोकांना अधिकाधिक रोजगार देण्याचा असेल किंवा मग अजून कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, जेव्हा काही प्रोग्राम चालतात, पकडून चाला की माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रोग्राम चाललेले आहेत, बाल मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रोग्राम चाललेले आहेत,
मुलांना पोषण नीट देण्यासाठी प्रोग्राम चाललेले आहेत, कुपोषित बालकांच्या समस्या कमी करण्याकरिता प्रोग्राम चाललेले आहेत. तर हे प्रोग्राम चालवण्याच्या आधी सरकारकडे काहीतरी बेस असणे आवश्यक आहे ना. जर त्यांना कुपोषित मुलांची संख्या कंट्रोलमध्ये आणायचं आहे तर आधी तर त्यांना हे माहित असायला पाहिजे की बाबा कुपोषित मुलांची संख्या काय आहे आणि बेसिकली कुठल्या एरियामध्ये ते वास्तव्य करतात. आणि फक्त एवढं माहीत राहून फक्त चालणार नाही आहे ना. प्रोग्राम चालेल तर त्या प्रोग्रामला चालवण्यासाठी प्रॉपर एक बेस असायला पाहिजे की प्रोग्राम कसा चालेल. तर तुम्हाला काय वाटतंय रे की हे जे सरकार प्रोग्राम्स वगैरे चालवतात, जे काही स्कीम्स असतात, ते प्रधानमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्टर्स मिळून ते डिझाईन करतात रोडमॅप त्याचा. या प्रत्येक बाबींना घेऊन संशोधन चालू असते. संशोधक आपलं काम करतात, संशोधक आपल्या पुस्तकीला पब्लिश करतात आणि मग त्याच पुस्तकांचा आणि विचारांचा आधार घेऊन प्रोग्राम्स बनतात. प्रोग्राम्स असे नाही बनत म्हणजे हवेत काहीतरी सुरू केलंय काहीतरी आपण कमी, असं नाही बनणार आहे. म्हणजे काय वाटतं, फक्त सरकार समोर जर मुद्दा आला की देशामध्ये एवढी एवढी दारिद्र्यता आहे तर त्यासाठी सरकार प्रोग्राम चालेल, अरे चालवणार कशी, काय करणार आहे, त्याला काही असायला पाहिजे ना की आपण काय टार्गेट ठेवलं आहे. तर एक रिसर्चर जेव्हा कुठल्या ठराविक मुद्द्याचं संशोधन करतो तेव्हा तो संशोधनामध्ये त्याचे नेमके काय आपण आउटपुट काय निघू शकते ना, याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो त्याचे तो मुद्दे मांडतो. तर त्याच मुद्द्यांना घेऊन मग जगातली विविध सरकारे त्यांच्या त्यांच्या देशामध्ये तसे प्रोग्राम चालवतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी ही की जगभरामध्ये म्हणतोय मी, जगामध्ये जेवढ्याही देशांमध्ये दारिद्र्यता पॉवर्टी याला कमी करण्यासाठी, याला कंट्रोलमध्ये आणण्याकरिता जे प्रोग्राम चालतात त्या प्रोग्राम्सवर छाप 2 व्यक्तींची असते. त्यातली एक व्यक्ती आहे अमर्त्य सेन आणि दुसरी व्यक्ती आहे अभिजित बॅनर्जी. आणि हे दोन्हीही व्यक्ती मूळ भारतीय वंशाचे म्हणतोय, भारतीय रहिवासी नाही आहेत, मूळ भारतीय वंशाचे. अभिजित बॅनर्जी आणि अमर्त्य सेन दोघांनाही अर्थशास्त्राचा नोबेल अवॉर्ड गेलेला आणि यांनी एवढं संशोधन केलं आहे पॉवर्टीवर की यांच्या पब्लिश पुस्तकांच्या आधारावर आणि ठेवलेल्या वेगवेगळ्या थिअरीजच्या आधारावर जगात कार्यक्रम चालवले जातात. फक्त आपल्या देशापर्यंत सीमित नाही आहेत जे दारिद्र्यता कमी करण्यासाठी जे कार्यक्रम चालवले जातात ना, जगामध्ये या दोघांची छाप आहे. तर त्यामध्ये अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी ही 2 मंडळी आवश्यक. अमर्त्य सेन यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. दुष्काळाचा सिद्धांत, फॅमिन थेरी एक मांडलेला, नंतर आर्थिक आणि सामाजिक न्याय सिद्धांत ही एक पुस्तक त्यांची खूप पब्लिश झालेली प्रसिद्ध पुस्तक. या व्यतिरिक्त सोशल चॉईस थेरी त्यांची अजून खूप पब्लिश त्यांचं एक आहे. बेटा, कल्चरल मध्ये व्यक्तीची मानसिकता असते की तो गरीब आहे आणि त्याला गरिबीमध्ये जीवन काढायचं आहे. त्याच्या घरामध्ये डिप्रेस ऍटमॉस्फिअर असतो आणि त्या डिप्रेस ऍटमॉस्फिअर मध्ये ती जी मानसिकता तयार होते ती मानसिकता त्याला त्या परिस्थितीतनं बाहेर निघू देत नाही आणि तो गरीबच जन्माला येतो आणि खरंच गरीबच मरतो. आणि म्हणून त्या घरची परिस्थिती जी आहे ती पॉवर्टी लेनच्या पलीकडे जात नाही. म्हणून ते कारण कल्चरल मध्ये दिलं आहे, सांस्कृतिक मध्ये दिलं आहे. रचनात्मक मध्ये त्याला तशा सर्व्हिसेस नाही मिळेल जे त्याला मिळायला पाहिजे होत्या, आरोग्याच्या, रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या संधी. म्हणून तो तिथे त्या परिस्थितीमध्ये गरीब राहतो. इथे तो प्रयत्नशील आहे पण त्याला तशी संधी मिळत नाहीये. इथे तो प्रयत्नशीलच नाहीये कारण की त्याला त्या मानसिकतेमध्ये जगणं जे आहे ते योग्य वाटत आहे, म्हणून त्याची परिस्थिती ठीक होत नाही. ठीक आहे. अशा प्रकारे कल्चरल आणि स्ट्रक्चरल या दोघांमध्ये भेद केला जातो. हा, अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी यांच्यावर चर्चा चालू होती. सो एक लास्ट थेरी काय सांगितली मी त्यांची, सोशल चॉईस थेरी. ही सोशल चॉईस थेरी जरा महत्वाची होऊन जाते प्रत्येक पुस्तकांमध्ये. सोशल चॉईस थेरी ही जी पुस्तक त्यांनी पब्लिश केलेली त्या पुस्तकामध्ये त्यांनी जी थिअरी मांडली आहे, एक्झाम्पल साठी आपण बघूया की एक व्यक्ती आहे रमेश, एक आहे सुरेश आणि एक आहे गणेश. रमेश जो आहे तो बेरोजगार आहे, सुरेश याला रोजगार आहे, रोजगारी व्यक्ती आहे हा, आणि गणेश
याचा छोटासा व्यवसाय आहे. रमेश बेरोजगार आहे तर त्याच्या मागची कारण, हा व्यक्ती आळशी आहे. सुरेश रोजगारी आहे पण याची इच्छा आहे की त्याला अधिक अजून वेजेस मिळावे म्हणजे पैसा कमवावा. आणि गणेश व्यावसायिक आहे. आता व्यावसायिक असल्या कारणाने ऑफकोर्स याचा सुद्धा इच्छा असेल की भविष्यामध्ये बाबा अधिक त्याला प्रॉफिट व्हावा. सरकारच्या समोर जे प्रश्न निर्माण होतात देशाच्या डेव्हलपमेंटचे, त्या देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये ऍक्च्युली व्यक्तीचं डेव्हलपमेंट आवश्यक असते. व्यक्तीचं डेव्हलपमेंट होणार म्हणजे व्यक्ती जर पैसा कमवेल, व्यक्तींचं उत्पन्न वाढेल तर व्यक्तींच्या सोबत देशाचं डेव्हलपमेंट होणार आणि आपले जे अंतिम उद्देश आहेत ते गाठले जाणार. आता इथे सरकारसमोर जेव्हा 3 प्रश्न निर्माण होतील की बाबा एक तर रमेश जो आहे तो बेरोजगार आहे. बेरोजगार आहे कारण की त्याला काम करण्याची इच्छाच नाही आहे. त्याला बसल्या बसल्या पैसे पाहिजे आहे. त्याला बेरोजगारीचा भत्ता जरी भेटला तरी त्याचं काम जमून जाते ना, काइंड ऑफ त्याची मानसिकता अशी आहे. इथे सुरेशला रोजगार आहे पण रोजगार असून सुद्धा त्याची इच्छा अशी आहे की बाबा नाही अधिक त्याला कुठे ना कुठे अजून इन्कम कमवायची संधी मिळायला पाहिजे. आणि हा जरी रोजगारी असला तरी पण जर याला कॅपिटल मिळालं तर तो आपला कॅपिटल कर्जाने घेऊन तो छोटा मोठा व्यवसाय टाकून अधिक मुनाफा कमवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करू शकतो. गणेशचा व्यवसायच आहे आणि गणेशची सुद्धा इच्छा आहे की भविष्यामध्ये त्याला चांगला प्रॉफिट कमवायचा आहे. आता सरकार समोर जेव्हा हे 3 प्रश्न उपस्थित असेल तेव्हा सरकारने आपली पॉलिसी कशी चालवायला पाहिजे. म्हणजे नेमकं रमेश जो बेरोजगार आहे तर सरकारच्या पॉलिसीमध्ये मनरेगा सारखे कार्यक्रम आणून बेरोजगारीचे भत्ते वाढवायला पाहिजे की रमेश सारख्या व्यक्तींना 2 पैसे मिळेल आणि तो कसं मसं जीवन काढेल. एक सरकारकडे ही चॉईस आहे. दुसरी चॉईस अशी आहे की रोजगार ज्या लोकांना आहे आणि त्यांना जेवढे काही वेजेस मिळत आहे तर त्यांचे मिनिमम वेजेस वाढवून टाकावे की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त अजून इन्कम मिळेल. त्याची हीच इच्छा आहे ना की त्याला जास्तीत जास्त वेजेस मिळायला पाहिजे. तर सरकारकडे दुसरी चॉईस ही आहे की यांचे मिनिमम वेजेस वाढवेल. किंवा तिसरा मुद्दा, गणेशचा व्यवसाय आहे आणि भविष्यामध्ये याला मोठा मुनाफा कमवण्याची इच्छा आहे तर मग सरकारकडे तिसरी चॉईस अशी होऊन जाते की सरकार विविध योजनांमार्फत कर्जांचे वाटप करेल जेणेकरून कमीत कमी इंटरेस्ट रेटवर गणेश सारख्या व्यक्तींना कर्ज मिळू शकतील, ज्या कर्जातनं तो गणेश किंवा गणेश सारखे व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्यातनं भविष्यामध्ये अधिक मुनाफा जे कमवतील. तर सरकारकडे आहेत 3 ऑप्शन्स पॉलिसी चालवण्याकरिता. फर्स्ट, रमेश सारख्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा भत्ता देणे. दुसरं, सुरेश सारख्या व्यक्तींसाठी मिनिमम वेजेसची पातळी वाढवणे. आणि तिसरं, गणेश सारख्या व्यक्तींसाठी कर्ज उपलब्ध करून देणे की जेणेकरून तो पुढे आपल्या व्यवसायाची वाढ करेल. तर या तिघांपैकी नेमकं सरकारने, आता बघा प्रत्येक सरकारकडे लिमिटेशन्स असतात बरं का खर्चाचे. सरकार तीनही बाबतीवर एकदम भरभरून खर्च नाही करू शकत. या तिघांपैकी जर सरकारला काही चॉईस करायची आहे तर काय करायला पाहिजे हे सोशल चॉईस थेरी मध्ये अमर्त्य सेन सांगतात. आणि सेन याबद्दल तिसरा चॉईस जो आहे तो अंतिम मानतात की मुळात सरकारने लोन द्यायला पाहिजे. तर लोकांची परिस्थिती भविष्यामध्ये सुधरेल. गणेशला लोन मिळेल, व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, त्याचा व्यवसाय वाढेल, पुढे त्याला मुनाफा होईल. व्यवसाय वाढल्यामुळे 4 लोक तो अजून कामावर ठेवेल. तर असे जे बेरोजगारी लोक आहेत ना त्यांना आपोआप रोजगार मिळेल. यांना तुम्ही बेरोजगारीचा भत्ता जर फक्त द्यायला गेले तर त्यांना सवय पडून जाईल की बसल्या बसल्या आपल्याला भत्ता मिळतो आणि ते त्या परिस्थितीमधनं कधीही बाहेर निघू शकणार नाही. तर सेनच्या सोशल चॉईस थेरीमध्ये ते जे आउटपुट सांगतात की काय करायला पाहिजे तर ते म्हणतात कर्जाचं वाटप. क्लिअर आहे? ठीक आहे. सोशल चॉईस थेरी, कर्ज वाटप. आय होप तुम्ही लिहून ठेवलं असेल जे काही सांगितलंय मी. ठीक आहे. नेक्स्ट आपण आता अमर्त्य सेनची सोशल चॉईस थेरी बघितली. अभिजित बॅनर्जी, यांनी बुक पब्लिश केलेली होती पुअर इकॉनॉमी. आणि त्या पुअर इकॉनॉमी मध्ये त्यांनी एक चॅप्टर घातलेला आहे. त्या चॅप्टरचं हेडिंग आहे पॉवर्टी ट्रॅप.
म्हणजे दारिद्र्याचा जाळा. पुअर इकॉनॉमी, पॉवर्टी ट्रॅप. साध्या एक्झाम्पल मध्ये सांगतो की ते पॉवर्टी ट्रॅप मध्ये नेमकं काय सांगतात. बघून चला की प्रणय सातकर या व्यक्तीचं उत्पन्न महिन्याला 20,000 रुपये आत्ता असेल 2024ला, आणि त्या 20,000 रुपये मध्ये त्याचे सगळे खर्च बिर्च सगळं 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 होऊन 500,000 रुपये जर बँकेमध्ये जमा सुद्धा राहत असेल आजच्या घडीला, तर ठीक आहे, प्रॉब्लेम नाही आजच्या घडीला. पण जर प्रणय सातकरची इन्कम 2034ला म्हणजे भविष्यात सुद्धा 20,000 एवढीच असेल, म्हणजे त्याचं जर उत्पन्न वाढलं नाही तर पुढच्या 10 वर्षामध्ये प्रणय सातकर हा बिलो पॉवर्टी लेन मध्ये येऊ शकतो. आणि तो पकडला गेला आहे त्या ट्रॅपमध्ये, त्या पॉवर्टीच्या ट्रॅपमध्ये. समजलं का हा मुद्दा? आज व्यक्तीचं जेवढं उत्पन्न आहे ते आजच्या घडीला त्याला सस्टेन करण्याकरिता सफिशियंट असेल, पण तेवढंच उत्पन्न भविष्यामध्ये त्याला कमी पडेल ना रे. आणि जर तेवढंच उत्पन्न तो कमवत असेल मात्र भविष्यातले त्याचे खर्च आणि खर्च वाढतीलच ना, बिलकुल वाढतील. महागाई वाढणार आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला किमतींमध्ये वाढ दिसणार आहे, आणि त्या कारणाने तेवढी इन्कम ही बिलकुल सफिशियंट नसेल की तो त्याचे खर्च भागवू शकेल किंवा त्याचं घर चालू शकेल किंवा एक उत्तम पोषक आहार तो आपल्या घरच्यांना देऊ शकणार. आणि म्हणून भविष्यामध्ये तो त्या पॉवर्टी ट्रॅप मध्ये फसू शकतो. त्याला जर त्या ट्रॅप मध्ये फसू द्यायचं नाही तर सरकारने पॉलिसीज कशा चालवाव्या, सरकारने काय करावं, तर सरकारने प्रणय सातकरला कर्ज वाटप करावे, की जेणेकरून कर्ज घेऊन आम्ही अजून एक ब्रांच कुठेतरी टाकू, त्या ब्रांच मध्ये अजून काही विद्यार्थी याचं ऍडमिशन तिथे होतील आणि त्यातनं 2 पैसा मिळेल, जेणेकरून भविष्यामध्ये आमची इन्कम जी आहे ती हळूहळू वाढेल आणि त्या ट्रॅप मध्ये प्रणय सातकर सापडला जाणार नाही. क्लिअर आहे? तर इथे बॅनर्जी सुद्धा कर्जावरच भर देत आहेत. बघा 1990 पर्यंत अर्थव्यवस्थेच्या विकासाला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. 1990 नंतर तो कम्प्लिटली वेगळा झाला. 1990 पर्यंत आपण फक्त आर्थिक विकास आर्थिक विकास आर्थिक विकास यावर जोर दिला. पण 1990 पासनं मात्र आपला अप्रोच बदलला आणि आर्थिक विकासाच्या ऐवजी जरा आपण मानवी विकासाकडे जास्त कल दिलेला, की मानव विकास होईल तर खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होईल. पण या जगाला आर्थिक विकासाच्या त्या बास्केटमधनं काढून मानव विकासामध्ये आणण्याचं श्रेय 2 व्यक्तींना जाणार. एक मेहबूबुल हक जे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आणि दुसरे अमर्त्य सेनच जे भारतीय वंशाचे अर्थतज्ञ, ज्यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स SDI याला इंट्रोड्यूस केलं आणि कशा प्रकारे कुठल्या देशामध्ये मानवाचा विकास झाला आहे अथवा नाही हे चेक केलं जाऊ शकतं, याची एक प्रकारचा अभ्यासपूर्वक एक थिअरी जी आहे त्यांनी जगासमोर मांडली. आणि म्हणून मग 1990 पासून ना आपण मानवी विकासाकडे जास्त भर दिला आहे. आणि मुळात बघायला गेलं तर आर्थिक विकास आणि मानवी विकास या दोघांपैकी सगळ्यात महत्वावर किंवा सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं कोणत्या गोष्टीला भर द्यायला पाहिजे, तर बघा जेव्हा आपण फक्त आर्थिक विकासाकडे कल देणार, मानवी विकासाचा विचार करणार नाही, आपण जेव्हा फक्त आर्थिक विकास विचारात घेणार तर होऊ शकते की त्या आर्थिक विकासामध्ये त्या देशाचा विकास झालेला तर दिसेल, पण तो विकास खूपच अनइक्वल राहू शकते, त्यामध्ये खूप जास्त अनइक्वॅलिटी दिसू शकते. पण आपण जेव्हा मानवी विकासाबद्दल विचार करू तर मानवी विकासामध्ये आपण हे बघणार की बाबा त्या देशामध्ये सर्व मानवाचा समान विकास झाला आहे का. जर त्या पर्टिक्युलर देशामध्ये मानवांचा अथवा सर्व मानवांचा बऱ्यापैकी समान विकास झाला असेल तर तिकडे आर्थिक विकास आपोआप होत जाणार. समजून राहिलं? आता काय दोघांमधला फरक आहे, दोघांमधला फरक जाणून घ्या ना. एक तर आपण म्हणतो आहोत की बाबा एक पॉइंट आहे तुमचा आर्थिक विकासाचा आणि दुसरा आहे मानवी विकासाचा, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट. आपण जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा विचार करतो तेव्हा आपण फक्त विचार करतो की आपला देश, आपल्या देशाच्या जीडीपीचा काय परिस्थिती आहे, या व्यतिरिक्त आपल्या देशाचा जो जीडीपीचा ग्रोथ रेट वगैरे आहे तो कितपत आहे ना,
त्या देशाचा जीडीपीचा ग्रोथ रेट वगैरे बघून किंवा जीडीपीचा व्हॉल्यूम बघून आपण त्या देशाच्या आर्थिक विकासाची परिभाषा करतो. असंच करणार ना, ज्या देशाची जीडीपी फुगून दिसणार त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे असं आपण बिंदासपणे म्हणणार, त्यात काही वाद नाही आहे. पण आपण जेव्हा ह्युमन डेव्हलपमेंटचा विचार करू तेव्हा आपल्याला बघावं लागेल की कुठल्या एका पर्टिक्युलर देशामध्ये 100 लोक राहून राहिलेले, त्या 100 लोकांमार्फत 1000 रुपये कमवले जात आहेत, जे एक चांगला अमाऊंट आहे, मानू आपण की एक चांगला अमाऊंट आहे. पण या 100 लोकांपैकी बघायला गेलं 10 लोक हीच मंडळी 800 रुपये कमवतात आणि उरलेले 90 लोक ही उर्वरित 200 रुपये कमवत असले तर त्या देशामध्ये तुम्हाला फक्त आर्थिक विकास दिसेल, 1000 रुपये कमवणारा देश, पण मानवी विकास दिसणार नाही. इथे तुम्हाला इनइक्वॅलिटी दिसते. तर भर कशावर असायला पाहिजे? मानवी विकासावर. मानवी विकासावर भर दिल्यास हे जे उरलेले 90 आहेत यांच्या उत्पन्नामध्ये जर आपण वाढ घडवून आणली तर आपोआप इकडे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जे आहे त्यामध्ये तुम्हाला ग्रोथ होताना दिसणारच, त्यात काही वाद नाही आहे. म्हणून आपला 1990 नंतर जो अप्रोच होता बघण्याचा डेव्हलपमेंटला तो जरा बदलला, जरा काय बऱ्यापैकी बदलला. आणि ह्युमन डेव्हलपमेंटवर आपण मोठ्या प्रमाणामध्ये मग जे आहे ते पुढे प्रोग्राम जे आहे ते चालवले. तुमच्या 8 5 प्लॅन मध्ये सुद्धा जर बघायला गेलं तर तिथे जो फोकस असेल मुळात तो मानवी विकासाचाच असेल. मी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की युएनडीपीनी इंट्रोड्यूस केलं होतं एसडीआय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आणि जगभरामध्ये मग मानवी विकासावर जे आहे ते कल द्यायला सुरुवात झालेली. एसडीआय वगैरे कसा काढला जातो अँड ऑल ते आपल्याला बघायचं आहेच पुढे. ठीक आहे, एक अजून आपण एक काइंड ऑफ थेरीज बघून घेऊया आणि त्यानंतर मग आपण एसडीआय कडे वळूया. हेडिंग द्याल उपासमार, ज्याला हंगर म्हणणार आपण. या व्यतिरिक्त उत्पन्न दारिद्र्यता, इन्कम पॉवर्टी, आणि तिसरा पॉइंट आहे बहुआयामी, त्याला असंच म्हटलं जातं मराठीमध्ये. मराठीमध्ये त्याला बहुआयामी दारिद्र्यता म्हटलं जातं, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. बहुआयामी दारिद्र्यता, उपासमार, उत्पन्न दारिद्र्यता आणि बहुआयामी दारिद्र्यता. हंगर, इन्कम पॉवर्टी अँड मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. आधी आपण एक साधारणतः 4 ते 5 पॉइंट्स मांडूया आणि त्यामध्ये मग शोधण्याचा प्रयत्न करू की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ही लोक दारिद्र्य रेषेखाली दिसतात का, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ही लोक दारिद्र्य रेषेखाली दिसतात का. एक्झाम्पल घेऊ की एक व्यक्ती आहे सुदामा, एका गावामध्ये राहत होता. आता आपली फॅमिली घेऊन एका शहरामध्ये आला तो कसा मसा, बायको आहे, 2 पोरं आहेत, कामधंदे काहीच नाही आहेत. अख्खी फॅमिली ही भिक्षा मागून आपलं जीवन कसं मसं काढते. ठीक आहे, तर सुदामा अँड फॅमिली हे भिक्षा मागणारी लोक आहेत. भिक्षा असं येत असतील. ठीक आहे, सो बिगर्स आहेत, म्हणजे ते भीक मागून आपलं जीवन जे आहे ते कसं मसं काढतात. तर सुदामाच्या फॅमिलीला आपण जज करत असताना कोणत्याही अँगल वरनं काढण्याचा प्रयत्न केला की बाबा हा बिलो पॉवर्टी लेन मध्ये आहे तर हा कुठल्या तरी अँगल वरनं तरी अबव पॉवर्टी लेन मध्ये येणार का, तर त्याचे काही चान्सेस नाही आहेत. आपण एक एक मांडू की त्यानंतर आपण चर्चा करूया. सुदामा भिक्षा मागून जगणारा व्यक्ती आहे. दुसरा एक व्यक्ती आहे पुन्हा मग सुरेश हा वाटेल तिथे काम करतो, जसं मिळालं तसं काम करतो. त्याला त्यापैकी काही वेजेस मिळतात. पकडून चला की त्याला दिवसाला ना कसे मसे तो व्यक्ती 100 रुपये कमवून टाकतो. आणि सुरेश या व्यक्तीच्या घरी अजून 4 लोक राहतात. तर मुळात सुरेशला पैसा तर मिळतोय 100 रुपये आणि त्या 100 रुपयामधनं तो एका दिवसाचा कसा मसा गुजारा तर करतोय. पण कसा मसा गुजारा करण्याकरिता नेमकं व्यक्तीचा गुजारा हा कशावर असणार, आधी चला याच्यावर येऊ आपण की व्यक्तीचा गुजारा कशावर असणार.
सगळ्यात महत्वाची जी बेसिक नीड आहे व्यक्तीला दिवसाचा गुजारा करण्याकरिता ती आहे शरीरामध्ये ऍटलिस्ट 2400 कॅलरीजचं इंटेक. जर तो व्यक्ती ती व्यक्ती रोजगारी इन द सेन्स जर ती व्यक्ती मेहनत घेते आहे, जर ती व्यक्ती काहीतरी श्रम घेते आहे, तर त्याला दिवसाचा गुजारा करण्याकरिता ऍटलिस्ट 2400 कॅलरीज तरी असायला पाहिजे बॉडीमध्ये. आता प्रत्येक अभ्यासक जे आहेत ना ते कॅलरीजचा इंटेक थोडं इकडे तिकडे करतात. काही 2250 सुद्धा सांगतील, काही 2100 सुद्धा सांगतील. शहरातली कॅलरीज इंटेक वेगळं होऊन जाईल, ग्रामीण भागामध्ये कॅलरी इंटेक वेगळी होऊन जाईल. शहरामध्ये कॅलरीज इंटेक कमी असल्या तरी चालते, पण ग्रामीण भागामध्ये कॅलरीज इंटेक हे जास्त असायला पाहिजे. कारण काय? श्रम जास्त करतात मंडळी. श्रम जेवढं जास्त तेवढं तुम्हाला कॅलरीज लागेल ना बॉडीमध्ये. तर एक ओव्हरऑल आपण म्हणून ना, कारण की त्याची डायमेन्शन खूप वेगळे राहू शकतात, म्हणून आपण एक ऍटलिस्ट एक फिक्स नंबर घेऊया की 2400 कॅलरीज व्यक्तीला जगण्यासाठी आवश्यक आहे. आता सुरेश जो 100 रुपये कमवून राहिला आणि 4 लोकांचा तो घर चालून राहिलेला, तर नो डाऊट लोकांना त्या 100 रुपयामध्ये काही कसं ना मसं खायला मिळत असेल, त्यात काही वाद नाही. पण प्रश्न हा निर्माण होतो की खरं 100 रुपयामध्ये 4 लोकांना 2400 कॅलरीज कन्झम्पशन मिळत आहे का? ठीक आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे. त्याला आपण मग नंतर बघणारच की नेमकं त्याला अजून कसं बघू शकतो. या व्यतिरिक्त रमेश ही व्यक्ती सुद्धा कुठेतरी रोजगार करतं. यालाही वेजेस मिळतात, याला 300 रुपये वेजेस मिळतात, 300 मिळतात. याच्याही घरी 4 लोकच आहेत, यांनाही शरीरामध्ये 2400 कॅलरीजचीच गरज आहे. 300 रुपये कमवतो आहे, तर एवढा अमाऊंट सफिशियंट आहे की हा व्यक्ती दिवसाला ऍटलिस्ट आपल्या घरच्यांना 2400 कॅलरीज जे आहेत ते कन्झम्पशन ती मंडळी करू शकतील. तर ही 2400 कॅलरीज कन्झम करून राहिलेले, त्यात काही वाद नाही. त्यांना फक्त फूड मार्फत 2400 कॅलरीज शरीरामध्ये जातील, एवढा पैसा तो कमवून राहिला आहे. पण याच्या व्यतिरिक्त घरच्यांना एज्युकेशन आणि त्यांच्या हेल्थ सर्व्हिसेस देण्यास रमेश हा व्यक्ती तत्पर नाही आहे. हा एक पॉइंट झाला. पॉइंट मांडून घेतो, त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की नेमकं आपण काय बघून काय राहिलो आहे. त्यानंतर बघून झाला गणेश ही व्यक्ती कुठेतरी काम करते. या व्यक्तीला 600 रुपये जे आहे ते रोजगार मिळतं. याच्याही घरी 4 लोक आहेत. आता ऑफकोर्स त्याला 600 रुपये रोजगार मिळतं, तर जेव्हा रमेशच आपल्या घरच्यांचे सगळे कॅलरीचं कन्झम्पशन वगैरे हे करत होता, म्हणजे परिपूर्ण करत होता, तर गणेश पण करणारच, त्यात काही वाद नाही. 600 रुपये तो कमवतोय, तर बिलकुल 2400 कॅलरी सर्वांना मिळत आहे. 300 रुपये जास्त कमवून राहिलाय म्हणून गणेश आपल्या घरच्यांना, मुलांना एज्युकेशन सुद्धा देऊ शकून राहिलाय आणि थोड्याफार हेल्थ सर्व्हिसेस सुद्धा देऊ शकून राहिलाय, त्यात काही वाद नाही. पण बघा इथे नीट लक्षात घ्या की गणेश काय काय करून राहिला. गणेश 2400 कॅलरीचा निकष पूर्ण करताय. गणेश आपल्या घरच्यांना एज्युकेशन सुद्धा देत आहे छोटं मोठं. गणेश थोड्याफार हेल्थ सर्व्हिसेस सुद्धा आपल्या घरच्यांना प्रोव्हाइड करताय. पण गणेश खूप वर्षाचा एका किरायाच्या घरामध्ये राहतो आणि गणेशकडे खरंच तेवढा पैसा जमा नाही होऊन राहिला की तो स्वतःसाठी एक पक्क घर बनवेल. तर तो आपल्यासाठी निवाराची सोय नाही करू शकत आहे. तर मग या 4 एक्झाम्पल्स मध्ये आपण दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्या लोकांना शोधायला गेलो तर आपल्याला कोण कोण व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली दिसणार. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की एक्झाम्पल मध्ये आपण काय मांडलेलं आहे. तुम्ही फक्त माकडांसारखे बघून राहिले, तुम्ही लिहून ठेवलं असतं तर तुमच्यासाठी सोयीस्कर झालेलं असतं. पहिला व्यक्ती आहे सुदामा. तो आपल्या घरच्यांना कसं मसं जगण्याकरिता भीक मागतो आणि भीक मागून तो आपलं घरच्यांना 2 घास देतो. तो 2400 कॅलरीज मात्र कोणालाही पुरवू शकत नाही आहे. सुरेश याला रोजगार आहे, 100 रुपये त्याला रोजगार मिळतो, तोही कसा मसा जो आहे तो घरच्यांना देतोय, खाऊ घालतोय, पण हा सुद्धा 2400 कॅलरीज कोणालाही खाऊ घालण्याची त्याची ताकद नाही. रमेश याला 300 रुपये वेजेस आहेत. वेजेस जास्त असल्या कारणाने त्यांच्या घरच्यांना तेवढ्या कॅलरीज मिळत आहेत जेवढी गरज आहे, पण तो बाकी सोयी सुविधा देऊ शकत नाही. बेसिक एज्युकेशन, हेल्थ या गोष्टी तो पुरवू शकत नाही आहे. या व्यतिरिक्त गणेश ज्याला
600 सॅलरीज आहेत, तर इथे त्याच्या मार्फत जे आहे ते कॅलरीजचं इंटेक सुद्धा सगळ्यांना प्रॉपर मिळते आहे, एज्युकेशन आणि हेल्थ सुद्धा मिळते आहे, पण तो पक्क घर स्वतःसाठी बनवू शकत नाही. तो घरच्यांसाठी प्रॉपर एक चांगला निवारा तो निर्माण करू शकत नाही. तर या 4 एक्झाम्पल मध्ये नेमकं गरीब कोण आहेत किंवा कोण कोण आहेत याचा शोध घेणे आवश्यक होऊन जातं. शोधायचं आपल्याला फक्त आता ज्याला आपण दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती म्हणतो, यापैकी कोण, तर यापैकी पॉवर्टी मध्ये कोण, तर सगळं डिपेंड करते की आपला अप्रोच काय आहे पॉवर्टी बघण्याचा. सरळ फंड आहे, सरळ फंड आहे. इथे पहिला व्यक्ती जो बघितलाय सुदामा, जो भिक्षा मागून जीवन जगून राहिलेला, त्याला तुम्ही कोणत्याही अँगलनी अप्रोचनी शोधण्याचा प्रयत्न केला ना की तो बिलो पॉवर्टी लेनच्या बाहेर आहे का बाबा कसा मसा, तर कुठलाही अँगल धरला तरी तो तुम्हाला बिलो पॉवर्टी लेन मध्येच मिळणार आहे, तो वर नाही. आपण हे एक्झाम्पल साठी घेतलंय. मुळात बघायला गेलं तर गरीब इन द सेन्स, सॉरी, जे भिक्षा मागणारी जी लोक असतात ना, ठीक आहे, जे बेघर्स असतात ते खूप श्रीमंत असतात बरं का. त्यांच्या श्रीमंतीची आपण तुलना नाही करू शकत. ठीक आहे, ते काही एक्सेप्शनल असतात, त्यात काही वाद नाही आहे. ठीक, म्हणजे मागे पण एक न्यूज आलेली होती, नागपूरचीच न्यूज होती की ती बाई तर मर्सिडीजनी यायची बाबा, मर्सिडीज लावायची रेल्वे स्टेशनच्या त्या पुलाच्या तिकडे, आणि ना तिथे कपडे बिपडे चेंज करून भीक मागायची ती. काम धंदा हो गया, पैसा कमा लिया, बाईने गाडी निघाला घर. ठीक आहे, तर त्याला आपण ते एक्सेप्शनल आहे त्याला आपण कन्सिडर नाही करणार, पण एक सर्वसाधारण ना जो खरंच भिक्षा मागतो, जो खरंच भिक्षा मागतो, आता खरंच शोधणं हे सुद्धा कठीण आहे, पण तरीही जर तो भिक्षा मागत असेल तर तो बिलो पॉवर्टी लेन मध्येच आहे, तो बाहेर निघू शकत नाहीये. तर हा व्यक्ती तर ठीक आहे, हा दारिद्र्यतामध्येच मिळणार. सुरेश हा 100 रुपये कमवतो पण आपल्या घरच्यांना पुरेसे अन्न नाही देऊ शकत आहे 2400 कॅलरीज एवढं, नो डाऊट ही व्यक्ती सुद्धा दारिद्र्य रेषेखालीच आहे. रमेश ही व्यक्ती 2400 कॅलरीज देऊन राहिली आहे, म्हणून ही व्यक्ती काय पॉवर्टीच्या बाहेर आहे का, तर फक्त आपण निकष घेतला याचा कॅलरीचा तर तो बिलो पॉवर्टी मध्ये नाही येणार, तो अबव पॉवर्टी मध्ये येणार. पण आपण अप्रोच जर बघितला की तो बाकी सोयी सुविधा देऊन राहिला का, जसं एज्युकेशन किंवा हेल्थ, तर तो ते पूर्ण करू शकत नाहीये. त्यामुळे ही व्यक्ती सुद्धा दारिद्र्य रेषेखालीच येणार आहे. ही म्हणतोय ठीक आहे, आपण फक्त एवढा निकष धरला ना की 2400 कॅलरीज म्हणून राहिला, हा ठीक आहे, अरे हो, पण फक्त शरीराला मिळणाऱ्या गोष्टी याच फक्त सफिशियंट आहेत का, की कुठली व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहे की नाही आहे. माहित पडलं तो आपल्या मुलाला कुठल्या स्कूलमध्ये शिक्षण त्याचं पूर्ण करण्याकरता फी सुद्धा भरू शकत नाही, तर तो दारिद्र्य रेषेखाली आहे ना. जर तो आपल्या मुलाला त्याला काही आजार झाला असल्यास त्याला हेल्थ सर्व्हिसेस सुद्धा जर तो देऊ शकत नसेल तर तो दारिद्र्य रेषेखालीच आहे. लक्षात घ्या, रमेश सुद्धा दारिद्र्य रेषेखालीच राहणार. आणि राहिली गोष्ट गणेशची, तर गणेश सगळं काही करतोय, एज्युकेशन हेल्थ सगळं 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 देतोय, पण तो स्वतःसाठी आपलं पक्क घर नाही घेऊ शकत. तो ट्रान्सपोर्टिंग मागे लागणारे जे काही आपण त्याला म्हणू शकतो खर्च वगैरे असणार, प्रवास खर्च, ते तो जर नाही फुलफिल करत असेल तर गणेश सुद्धा दारिद्र्य रेषेखालीच मोडते, खालीच मोडते. डिपेंड करते की अप्रोच काय. जसं आता लास्ट कमिटी ज्या अपॉइंट झाल्या होत्या, तेंडुलकर कमिटी लास्ट 2011 ला आणि सी रंगराजन कमिटी लास्ट 2012 ला, एकाच वर्षाचा फरक आहे. तेंडुलकर समितीने आपल्या बास्केटमध्ये जो काही आपले इंडिकेटर्स ठेवलेले होते त्याच्यानुसार जर बघायला गेलं तर तेंडुलकर समितीनुसार कोण कोण दारिद्र्य रेषेखाली आहेत, तर तेंडुलकर समितीनुसार सुदामा, सुरेश आणि रमेश हे 3 व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली आहेत, गणेश नाही आहे. तेंडुलकर समितीच्या अप्रोच नुसार म्हणतोय मी. पण जर आपण सी रंगराजन यांच्या अप्रोच जर धरला तर सी रंगराजन कमिटीच्या अप्रोच नुसार इकडे सुदामापासनं तर खाली गणेश पर्यंत सर्व बिलो पॉवर्टी लेन मध्ये आहेत. डिपेंड करते अप्रोच काय आहे. त्याला मेन्शन करा तेंडुलकर कमिटी आणि रंगराजन कमिटीला. याच्या खोलवर अजून जर तुम्ही शोधायला गेले तुम्हाला याच्या पलीकडे सुद्धा खर्च करणारा व्यक्ती हा दारिद्र्य रेषेखाली दिसू शकणार. डिपेंड करते अप्रोच काय आहे. महेश 1000 रुपये रोज कमवतो, या आधारावर
त्याच्या फॅमिलीला 2400 कॅलरीजचा निकष तो पूर्ण करतो. त्याच्या फॅमिलीला हेल्थ अँड एज्युकेशनच्या सर्व्हिसेस देतो. सविस्तर माहिती, हेल्थ सर्व्हिसेस देतो, एज्युकेशन सर्व्हिसेस सुद्धा देतो आणि निवारा सुद्धा त्यांनी बनवलेला. 4 पॉइंट्स. आता बघायला गेलं तर महेश जर 1000 रुपये कमवतो आहे, 2400 कॅलरी सगळ्यांना देतो आहे, हेल्थ सर्व्हिसेस सगळ्यांना देतो आहे, एज्युकेशन सर्व्हिसेस देतो आहे, घर बांधलाय त्यांनी, सगळ्या सोयी सुविधा देतो आहे, तर बाबा महेश हा रंगराजन समितीच्या अप्रोच नुसार बिलकुल पॉवर्टी लाईन मध्ये नाहीये. रंगराजन समितीच्या अप्रोच नुसार तर नाहीये, पण कुठल्या ना कुठल्या अप्रोच नुसार महेश सुद्धा दारिद्र्य रेषेखाली येऊ शकतो. अप्रोच काय आधी बोलू आपण. बघा, मुद्दा असा आहे की महेश हा एवढा पैसा कमवून जरी सगळ्यांना 2400 कॅलरीज इंटेक देत असेल, तरी सुद्धा जर हे भोजन हेल्दी नसेल किंवा पोषक नसेल किंवा न्यूट्रिशन्स युक्त नसेल तर मग काय, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे बघा, फक्त 2400 कॅलरीज मिळणे आणि मुळात त्या 2400 कॅलरीज सोबत प्रॉपर न्यूट्रिशन मिळणे ते सुद्धा महत्वाचं आहे ना. आता अरे 2400 कॅलरीज तुम्हाला काय कसंही मिळू शकते. म्हणजे एक पकडून चला की कशी मशी एकदम किडे लागलेली डाळ खाल्ली तुम्ही, अळ्या असलेल्या भात खाल्लेला तुम्ही, किंवा अजून काही असं जर तुम्ही चपात्या खाल्ल्या, तर त्यातनं 2400 कॅलरीज तर मिळून जातील रे. अरे पण त्या अळ्या आणि किडे लागणारे हे जे अन्न होतं ते तुम्हाला न्यूट्रिशन देऊन राहिलं का, प्रश्न हा आहे ना. जर ते फूडच खराब असेल तर तुम्ही फक्त कॅलरीज इंटेक करून राहिलेले, न्यूट्रिशनचं काय समजून राहिलं का. तर हा मुळात एवढ्या कॅलरीज तर देऊ शकून राहिलेला, पण जे ज्याला आपण पोषक आहार म्हणतो ना ते देऊ शकत नाहीये. तो एज्युकेशन सर्व्हिसेस तर त्यांनी मुलाला केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आता मुलाची इच्छा आहे की भारताच्या टॉप कॉलेजमधनं MBA करायचा, हायर एज्युकेशन घ्यायचं. पण हायर एज्युकेशन घेण्या इतपत जर महेशकडे पैसा नसेल तर मग काय, प्रश्न हा आहे. समजलं का. लोकल युनिव्हर्सिटी मधनं त्याचं ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांनी मुलाचं एज्युकेशन तर करून दिलं, पण हायर एज्युकेशन करिता त्या टॉप कॉलेज मधनं MBA करायचं असल्यास त्याच्याकडे जर तेवढा अमाऊंट नसेल तर प्रश्न आहे. हेल्थ सर्व्हिसेस तर तो देत आहे, तरी पण त्याच्या घरी एक बाल मृत्यू झालेला, तर एवढ्या हेल्थ सर्व्हिसेस देऊन सुद्धा जर तो त्याच्या घरचा बाल मृत्यू नाही थांबवू शकला, म्हणजे कुठे ना कुठे हेल्थ सर्व्हिसेस कमी पडलेल्या, तर मग काय. त्यांनी घर तर बनवलं 2 खोलीचं, पण तो भविष्यामध्ये कधी 2 मजलीचं घर बनवू नाही शकला, तर मग काय. तर मल्टी डायमेन्शन इंडेक्स नुसार महेश हा बिलो पॉवर्टी लाईन मध्ये आहे. हे झालं मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स. वर तुम्ही लिहून ठेवलं होतं मराठीमध्ये बहुआयामी, ठीक आहे, दारिद्र्यता. हे आहे मल्टी डायमेन्शन्स. वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी चेक केलं जात आहे की ठीक आहे हे 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 तर होत आहे, पण याच्या पलीकडे अजून केलं जात आहे का, याच्या पलीकडे अजून केलं जात आहे का. तर महेश हा मल्टी डायमेन्शन इंडेक्स नुसार नेमकं दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती ठरणार. तर नेक्स्ट पॉइंट, हंगर. त्या हंगर मध्ये आपण बघणार आहोत ग्लोबल हंगर इंडेक्स. 2006 मध्ये अमेरिकेचे ते एक इन्स्टिट्यूट होतं, इंटरनॅशनल फूड सप्लाय रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून, आणि एक जर्मनीचं इन्स्टिट्यूशन होतं हेल्थ हंगर समथिंग असं इन्स्टिट्यूशन, आणि अजून मग काही इन्स्टिट्यूशन त्यामध्ये मिक्स झालेल्या. आणि 2007-1 पासनं जागतिक स्तरावर आपण हंगर इंडेक्स मोजायला सुरुवात केली बघा. कारण की कसं आहे ना की इथे तुम्ही जो शोधला होता व्यक्ती सुदामा आणि महेश मध्ये जमीन आसमानचा फरक आहे ना, पण तरी आहे दोनही मल्टी डायमेन्शन इंडेक्स मध्ये दारिद्र्यच. बरोबर आहे ना. मल्टी डायमेन्शन इंडेक्स महेशला दारिद्र्यता म्हणतोय ना रे. रंगराजन समिती गणेशला दारिद्र्य म्हणतोय आणि रंगराजन समिती सुदामाला सुद्धा दारिद्र्यच म्हणतोय. तर बघायला गेलं तर आहे तर ही सगळी मंडळी दारिद्र्य रेषेखालीच,
अरे पण तुम्ही इंटेन्सिटी शोधा ना, की सुदामाच्या दारिद्र्याची इंटेन्सिटी किती राहू शकते. समजून आलं का. तीव्रता ज्याला म्हणणार आपण, या गणेशच्या दारिद्र्याच्या तीव्रतेमध्ये आणि सुदामाच्या दारिद्र्याच्या तीव्रतेमध्ये जमीन आसमानचा फरक नाही आहे का. खूप जास्त फरक आहे ना. आहेत तर सगळे बिलो पॉवर्टी लेन मध्येच वेगवेगळ्या डायमेन्शन्स नुसार किंवा अप्रोचेस नुसार. पण यामध्ये इंटेन्सिटी जर आपण बघायला गेली दारिद्र्याची, तर ती त्या सुदामाची जास्त नसणार का. तर ते इंटेन्सिटी कितपत, तर ते मुळात बघण्याकरिता जागतिक स्तरावर एक इंडेक्स मोजला जातो, ज्याला आपण ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतो, की व्यक्तींना, जी लोकांना धड खायला सुद्धा मिळत नाही, त्यांची नेमकी तीव्रता किती दारिद्र्याची ते मोजण्याकरिता आपण GHI मोजतो. सो 2007 पासून वगैरे आपण GHI मोजायला सुरुवात केली. अमेरिका आणि जर्मनी स्थित काही इन्स्टिट्यूशन्स पुढे आलेल्या आणि त्यांनी यावर काम केलं. मोजताना त्यांनी नेमकं काय कन्सिडर केलं किंवा कसं कन्सिडर केलं, तर GHI मोजण्याकरिता 3 डायमेन्शन्स ठेवलेले आणि 4 इंडिकेटर्स आखलेले. 3 डायमेन्शन्स आणि 4 इंडिकेटर्स. 3 आयामाचा विचार केला गेला, 4 निर्देशांकाचा विचार केला गेला. किंवा केला जातो. बेसिकली त्या 3 डायमेन्शन्स मध्ये 4 इंडिकेटर्स आहेत ना. पहिल्या डायमेन्शन मध्ये 1 इंडिकेटर आहे, दुसऱ्या डायमेन्शन मध्ये 2 इंडिकेटर्स आहे, तिसऱ्या डायमेन्शन मध्ये 1 इंडिकेटर आहे. तर आधी आपण एक एक डायमेन्शन बघून घेऊ आणि म्हणजे एक डायमेन्शन आणि त्याच्यामध्ये काय इंडिकेटर्स येतात ते बघून घेऊया. पहिलं त्यांचा आयाम त्यांनी ठेवला अपुरा अन्न पुरवठा. inadequate फूड सप्लाय. अच्छा, यामध्ये काय बघितलं जातं नंतर बोलू आपण. आधी आपण याला कम्प्लीट करून टाकू, डायमेन्शन्सला कम्प्लीट करून टाकू. त्यानंतर दुसरा त्यांनी डायमेन्शन ठेवलं होतं चाइल्ड अंडर न्यूट्रिशन, बाल कुपोषण. आणि तिसरं डायमेन्शन होतं चाइल्ड मोर्टॅलिटी, बाल मृत्यू दर. आता इथे जे फर्स्ट डायमेन्शन आपण जो ठेवला आहे inadequate फूड सप्लाय, अपुरा अन्न पुरवठा, त्यामध्ये आपण एक इंडिकेटर ठेवलाय. इथे आपण बघतो की कुठल्या पर्टिक्युलर देशामध्ये कुपोषित व्यक्तींची संख्या किती. लोकसंख्येमधले कुपोषित व्यक्ती मोजले जातात. चाइल्ड अंडर न्यूट्रिशन मध्ये मग 2 इंडिकेटर्स येतात, एक वेस्टिंग आणि दुसरं स्टंटिंग. वेस्टिंगला मराठीमध्ये म्हटलं जातं शुष्क कुपोषण, शुष्क. आणि स्टंटिंग म्हणजे खुरटे कुपोषण, खुरटे. शुष्क आणि खुरटे, वेस्टिंग आणि स्टंटिंग. इथे आपण बघतो त्या बालकाचं वजन त्याच्या उंचीप्रमाणे कमी आहे का. जेव्हा त्याच्या उंचीप्रमाणे त्याचे अपुरे वजन असेल तर त्याला आपण वेस्टिंग म्हणणार. आणि जर वयाप्रमाणे जर त्याची उंची कमी असेल, वयाप्रमाणे उंची कमी, तर ते झाली स्टंटिंग.
उंचीप्रमाणे तुम्हाला माहित असणार, जे मुलं अंडर न्यूट्रिशन मध्ये जे कुपोषित मुलं असतात त्यांच्या समोर हीच प्रॉब्लेम असते ना, त्यांचं वजन कमी असते. मुळात प्रत्येक व्यक्तीच्या उंचीनुसार, हेल्थनुसार, सगळ्या गोष्टीनुसार त्याचा एक वेट निघणार आहे की नाही. पण जे कुपोषित असणार त्यांच्यामध्ये हे कुठे ना कुठे डेफिशियन्सी दिसते, आणि म्हणून आपण त्याला दोन उद्देशाने बघतो, की एक तर बाबा वेस्टिंग अंडर न्यूट्रिशन आहे, म्हणजे त्याच्या उंचीप्रमाणे त्याचं वजन जे आहे ते अपुरं आहे. स्टंटिंग आहे, म्हणजे त्यांच्या वयाप्रमाणे त्याची उंची जी आहे ती अपुरी आहे. ठीक आहे, तर हे दोन इंडिकेटर्स झालेले. असे 1, 2, 3 इंडिकेटर्स, 4 इंडिकेटर्स होते. तर चौथा इंडिकेटर तुम्हाला चाइल्ड मॉर्टॅलिटी मध्ये मिळणार. चाइल्ड मॉर्टॅलिटी मध्ये आपण बघणार की 0 ते 5 वयोगटामध्ये किती बाल मृत्यूचा प्रमाण आहे. बाल मृत्यू किती आहे. या 4 डायमेन्शन्स आणि 3 इंडिकेटर्सच्या आधारावर मग जागतिक स्तरावर जे आहे ते ग्लोबल इंडेक्स जे आहे मोजलं जातं. पण मोजून काय केलं, म्हणजे काय नेमकं कसं मोजतात कसे, तर ऍक्च्युली त्या GHI ची एक व्हॅल्यू असणार. GHI ची एक व्हॅल्यू ठरवली जाणार. ती व्हॅल्यू कशी, GHI ची व्हॅल्यू हे 0 ते 100 या दरम्यान हे पॉइंट्स आहेत, जे कुठे ना मोजमाप करत असताना प्रत्येक देशाची एक व्हॅल्यू निघणार आहे. ते 0 ते 100च्या दरम्यान निघणार. आता ती जेवढी कमी असेल ना व्हॅल्यू जेवढी कमी, म्हणजे 0च्या जवळपास असेल तर उत्तम आहे. ती जेवढी तिकडे जाईल तेवढी ते डेंजर झोन मध्ये जाणार. सो जर व्हॅल्यू 0 आहे तर त्या देशामध्ये हंगर इंडेक्स हा चांगला आहे, म्हणजे खूप इंटेन्स किंवा इंटेन्स नाही आहे, असं इथे तीव्रता तुम्हाला दिसणार नाही. जर 0 ते 9.9 असेल तर तो मध्यम आहे, कमी आहे. जर 10 ते 19.9 असेल तर मध्यम. 20 ते 29.9 20 ते 34.9 कराल. 34.9 गंभीर. 35 टू 50 किंवा 49.9 च्या आसपास असेल तर अलार्मिंग, धोक्याची घंटी. आणि जर तो मोर दॅन 50 गेला असेल तर मग एक्स्ट्रीमली अलार्मिंग, भयावह, अत्यंत धोक्याची घंटी. या व्हॅल्यूज नुसार कुठल्याही देशाचा हंगर इंडेक्स जे आहे ते निघेल. काही इंडेक्स जे जाहीर झालेले आहेत त्या इंडेक्स बद्दल जर आपण बोलून घेऊया. 2018 ला एक इंडेक्स जेव्हा जाहीर झाला होता GHI चा, तर 2018च्या इंडेक्स मध्ये मुळात जगभरामध्ये 2013 ते 2017च्या दरम्यानचा इंडेक्स मोजला गेला. 2013 ते 2017 पब्लिश झाला 2018 ला. या GHI ला टायटल दिलं होतं फोर्स मायग्रेशन अँड हंगर सर्व्हिस. फोर्स मायग्रेशन अँड हंगर सर्वे. आणि या इंडेक्स नुसार भारताचा GHI हा 31.1 एवढा निघाला. अँड हंगर सर्वे, भारताचा GHI हा 31.1 निघाला. तर मग या आधारावर भारत बोला कोणत्या ह्याच्यात येतो. गंभीर मध्ये 119 देशाची यादी होती. त्या 119 देशाच्या यादीमध्ये भारत 103 क्रमांकाचा ठरला. यावर अंदाज लावू शकतो की देशाची परिस्थिती गंभीर आहे. त्यानंतर 2019 ला, नेक्स्ट इयर, जेव्हा हा इंडेक्स पुन्हा पब्लिश झाला, ज्याचं टायटल होतं चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज सर्वे. क्लायमेट ऑफ हंगर, चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज सर्वे. यानुसार भारताचा इंडेक्स
निघाला 30.3. तर ठीक आहे, आदल्या वर्षापासनं किंवा आदल्या वर्षापेक्षा ही स्थिती थोडी सुधारली, पण ती नंबर मध्ये जरी सुधारली तरी पण सिच्युएशन मध्ये तर आपण गंभीर मध्येच आहो ना. गंभीर मध्येच भारत मोडणार 30.3. प्रश्न तुम्हाला असे बनू शकतील बरं का, की भारताची स्थिती GHI मध्ये ही गंभीर आहे की अत्यंत गंभीर आहे की मध्यम आहे किंवा काय. बेसिकली इंडेक्सवर प्रश्न बनतात, इंडेक्सवर बनतात. आणि दुसरा प्रश्न बनतो तुमच्या नंबर्सवर, की एवढ्या देशांमधनं भारत हा कितव्या क्रमांकाचा होता यावर बनतात बरं का क्वेश्चन. 130व्या 132व्या रॅन्डमली कुठल्याही वर्षावर प्रश्न ही लोक देतात. 117 देशाची यादी होती ही, ज्यामध्ये भारत 102 क्रमांकाचा होता. जेव्हा 2020ला त्याला पुन्हा पब्लिश केलं गेलं तेव्हा त्याला टायटल दिलं गेलं 1 डिकेड टू झिरो हंगर. 1 डिकेड टू झिरो हंगर. ज्यात भारताचा इंडेक्स निघाला 27.2. स्थिती सुधारली. 107 देशामध्ये भारत 94व्या क्रमांकाचा ठरला. मुद्दा तोच आहे की स्थिती जरी सुधारली तरी पण आपण आहो गंभीरच त्याच परिस्थितीमध्ये. तिथनं बाहेर निघणे हा टास्क आहे ऍक्च्युली मोठा. 2021ला जेव्हा हा इंडेक्स डिक्लेअर झालेला, 2021 नुसार स्थिती थोडी सुधारण्यापेक्षा थोडी पुढे गेली. 27.5 इंडेक्स निघाला. पर्सेंट दिलं मी चुकून, पर्सेंट नसते ते, इंडेक्स आहे तो. यात 116 देशांमध्ये 101 क्रमांकावर होता. 116 पैकी 101. स्थिती 2018च्या तुलनेमध्ये ठीक आहे. अंडर कंट्रोल तर म्हणताच नाही येणार, थोडंफार कंट्रोल मध्ये आहे. 4-1 पॉइंटनी आपण इंडेक्स कमी आणलेला. 101 क्रमांकाचा देश वगैरे झालो हे ठीक आहे, पण फक्त या नंबरवरनं स्वतःची पाठ वगैरे थोपून घेण्यात काही अर्थ नाही आहे. दिल्ली अभी बहुत दूर है. म्हणजे इथनंही पुढच्या 50 वर्षामध्येही आपण म्हणजे खरंच या कमी मध्ये वगैरे येऊ का, त्याचे चान्सेस ना खूप गंभीर आहे. आणि हास्यास्पद आपल्यासाठी हे आहे, हास्यास्पद म्हणण्यापेक्षा लाजीरवाणी आपल्यासाठी हे आहे की छुटूक फुटूक फालतूचे आपलेच पिल्ले पाल्ले जे आजूबाजूला आहेत त्यांची स्थिती हंगर इंडेक्स मध्ये चांगली आहे रे. त्यांची स्थिती खरंच चांगली आहे. म्हणजे इथे जर बघायला गेलं की भारत एवढ्या क्रमांकाचा देश दिसतोय. आपण जर श्रीलंकाचा विचार केला तर श्रीलंका ना या यादीमध्ये 65 नंबरचा कंट्री होता. म्हणजे त्याची स्थिती चांगली होती श्रीलंकाची. जेवढे मागे राहू ना तेवढी स्थिती गंभीर आहे ना, जेवढे आधी राहू तेवढी स्थिती चांगली आहे. श्रीलंका सारखा भिकारचोट देश 65व्या क्रमांकावर, बांगलादेश 76व्या क्रमांकावर आणि पाकिस्तान 92व्या क्रमांकावर होतो. आपण 101 क्रमांकावर होतो. तर म्हणून म्हटलं की स्वतःची पाठ वगैरे थोपून काही अर्थ नाही. आपल्याला खूप पुढे जायचं आहे. फक्त जगातली 5वी किंवा 6वी अर्थव्यवस्था बनून खरंच काही करून नाही घेणार आपण. ही परिस्थिती जोपर्यंत ठीक होणार नाही तोपर्यंत इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट आपल्याला दिसणार नाही. ठीक आहे. SDI पटकन गुगल बाबाला विचारून घ्या 2023चा काय, 22-23चा जो काय मिळेल. आता इन्कम पॉवर्टी बेसिकली दोन प्रकारे, दोन पद्धतीने मोजली जाते. एक तर ती रिलेटिव्ह पॉवर्टी असेल किंवा असते, अथवा ती ऍब्सोल्यूट पॉवर्टी असते. दोन्ही पद्धतीने मोजलं जातं. ज्याला आपण रिलेटिव्ह म्हणतो त्याला सापेक्ष दारिद्र्यता म्हटलं जातं, आणि जे ऍब्सोल्यूट आहे त्याला निरपेक्ष दारिद्र्यता म्हटलं जातं. सापेक्ष आणि निरपेक्ष. रिलेटिव्ह पॉवर्टी कसं मोजलं जातं किंवा कशासाठी मोजलं जातं आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी कशासाठी मोजलं, आता बेसिक कॉन्सेप्ट जरा बघून घेऊया. जेव्हा आपण रिलेटिव्ह पॉवर्टी मोजतो ना, आपण दरवर्षी इन द सेन्स क्षणोक्षणी
आपण रिलेटिव्ह पॉवर्टी सुद्धा मोजतो आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी सुद्धा मोजतो, पण दोन्हीही पॉवर्टीच्या पद्धती मोजण्यामागचे उद्देश आपले वेगळे असतात, कम्प्लिटली वेगळे असतात. रिलेटिव्ह पॉवर्टी मोजण्याकरिता आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, तर आपल्याला एक तर आहे कॉन्टेल रेशो, हा एक ऑप्शन आहे. पाम रेशो हे एक ऑप्शन आहे. या व्यतिरिक्त एक लॉरेन्स कर्वचा एक ऑप्शन आहे. तर या मार्फत आपण रिलेटिव्ह पॉवर्टी मोजू शकतो. राहिली गोष्ट ऍब्सोल्यूट पॉवर्टी मोजण्यासाठी, तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी मोजण्याकरिता आपल्याला कमिशन्स अपॉइंट करावे लागतात, अभ्यास गट, एक्सपर्ट ग्रुप्स अपॉइंट करावे लागतात, आणि मग ते एक्सपर्ट ग्रुप सांगतात की बाबा आपल्या देशाची पॉवर्टी ही नेमकी एवढी एवढी आहे. आधी दोघांचा आउटपुट काय याबद्दल आधी बोलून घेऊ. रिलेटिव्ह पॉवर्टी ही कधीही त्या पर्टिक्युलर अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता दाखवते. रिलेटिव्ह पॉवर्टी ही बेसिकली आर्थिक विषमता दाखवण्याचं काम करते की त्या देशामध्ये किती टक्के श्रीमंताकडे अमाप पैसा आहे आणि किती टक्के गरीबकडे काहीच पैसा नाही किंवा खूप कमी पैसा आहे. तर बेसिकली ना, या रिलेटिव्ह पॉवर्टी मध्ये किंवा रिलेटिव्ह पॉवर्टीचे मोजमाप करत असताना त्या अर्थव्यवस्थेचे 5 ते 10% सर्वात श्रीमंत व्यक्तींचं उत्पन्न बघितलं जातं. या व्यतिरिक्त 5 ते 10% सर्वात गरीब लोकांचं उत्पन्न बघितलं जातं, आणि मग त्यानुसार एक रेशो काढला जातो जे कुठे ना कुठे त्या देशाची इनइक्वॅलिटी किंवा फायनान्शियल इनइक्वॅलिटी जी आहे ती शो करते. समजलं का? 5 ते 10% श्रीमंतातले श्रीमंत त्यांचं उत्पन्न, 5 ते 10% गरीबातले गरीब त्यांचं उत्पन्न, आणि त्याला मग वेगवेगळे फॉर्म्युलेज लावून जो काही नंबर निघेल त्यानुसार सांगितले जाते की त्या देशामध्ये किती इनइक्वॅलिटी आहे इकॉनॉमिकली, इन्कमला धरून. समजलं? सो रिलेटिव्ह पॉवर्टी ही फक्त आर्थिक विषमता दाखवते. ती कशा प्रकारे आणि काय जरा बोलू. पहिला प्रकार टाका, इन्कम क्वांटाईल रेशो. इन्कम क्वांटाईल रेशो, त्याला मराठीमध्ये उत्पन्न पंचमक गुणोत्तर. उत्पन्न पंचमक गुणोत्तर, इन्कम क्वांटाईल रेशो. जेव्हा आपल्याला आपल्या देशाची रिलेटिव्ह पॉवर्टी ही इन्कम क्वांटाईल रेशो नुसार मोजायची असेल, तेव्हा नेमकं आपण आपल्या देशाचे सर्वात श्रीमंतापैकी 20% श्रीमंताचं उत्पन्न विचारात घेतो, आणि गरीबातल्या गरीब लोकांच्या 20% गरीब लोकांचं उत्पन्न विचारात घेऊन जो काही रेशो निघतो त्या रेशोला आपण म्हणणार आहोत हा आहे भारताचा इन्कम क्वांटाईल रेशो. जो काही रेशो निघेल ते कितपत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नामध्ये विषमता आहे किंवा समानता आहे हे दाखवेल. 2020चा जर आपण विचार केला, जी ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट डिक्लेअर झालेली होती 2020ची, त्यानुसार भारताचा इन्कम क्वांटाईल रेशो हा 5.5 निघाला. 2020ची ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट सांगताना भारताचा रेशो 5.5 होता, जो काही चांगल्या परिस्थितीमध्ये नव्हताच. या व्यतिरिक्त आपण रिलेटिव्ह पॉवर्टी मोजत असताना पाम रेशोचा सुद्धा वापर करतो. नेमकं पाम रेशो मध्ये काय मोजलं जातं, तर पाम रेशो मध्ये त्या देशाचे सर्वात श्रीमंत लोकांपैकी 10% श्रीमंत आणि सर्वात गरीब लोकांपैकी 40% गरीब यांच्या उत्पन्नाचा रेशो विचारात घेऊन जो काही इंडेक्स बाहेर निघतो त्याला आपण पाम रेशो म्हणणार. श्रीमंतातले 10%, गरीबातले 40% यांचं उत्पन्न, त्याला पाम गुणोत्तर म्हणतो, जो सेम इयरच्या रिपोर्ट नुसार 1.7 एवढा निघत होता. नंतर तिसरा महत्वाचा पॉइंट आहे गिनी कोएफिशियंट, गिनी गुणांक. या गिनी गुणांकालाच आपण लॉरेन्स कर्व सुद्धा म्हणतो, लिहून ठेवा. गिनी कोएफिशियंट किंवा लॉरेन्स कर्व एकच आहे. गिनी कोएफिशियंट
0 ते 100 च्या दरम्यान मोजला जातो. जर कुठल्या देशाचा नंबर 0च्या जवळपास येत असेल तर त्याचा अर्थ असा निघतो की त्या देशामध्ये बऱ्यापैकी आर्थिक समानता आहे. ठीक आहे. तर 0 हा नंबर काय दाखवतो की बऱ्यापैकी तिथे उत्पन्नाची समानता आहे. पण जर तो नंबर इंडिकेटर 100 कडे जात असेल तर त्या देशामध्ये खूप जास्त असमानता आहे. तर यासाठी लॉरेन्स कर्व बघितला जातो आणि काही फॉर्म्युलेज वापरले जातात. म्हणजे हा पाम सारखा किंवा कॉन्टेल रेशो सारखा असा सहज नाही आहे की 20% हे धरा 20% ते धरा किंवा 10% हे धरा 40% ते धरा. नाही, लॉरेन्स कर्व थोडा वेगळा कॅल्क्युलेट केला जातो, वेगळ्या पद्धतीने केला जातो. मुळात बघितलं जातं जे काही फॉर्म्युले वापरले जातात ना त्या फॉर्म्युल्यानुसार त्या देशाचा कर हा बरोबर 45 अँगल वर बनतो आहे का याचा विचार केला जाणार. जर 45 अँगल वर बनत असेल तर ठीक आहे, पण जर तो कर हा जरा वाकला असेल किंवा तो जेवढा वाकला असेल त्या देशामध्ये तेवढी उत्पन्नामध्ये तफावत आहे असं समजलं जातं आणि त्यानुसार मग त्याला इंडेक्स देत असताना 0च्या जवळ किंवा 100च्या जवळ अशा प्रकारे दिला जातो, ज्याला आपण गिनी कोएफिशियंट म्हणतो, ज्याला आपण लॉरेन्स कर्व म्हणतो. तो या आधारावर बघितला जातो. 45 अँगलचा लाईन बनते आहे का हे बघितलं जाणार. पण 45चा बनत नसेल आणि जर त्याच्यामध्ये कर्व येत असेल तर मग तिथे उत्पन्नाची असमानता जास्त आहे. 45 डिग्रीचा अँगल बनत असेल तर उत्पन्नामध्ये समानता, 45 डिग्री मधनं मात्र कर्व घेत असेल तर मात्र मग असमानता. कमी उत्पन्न कमवणारे आणि जास्त उत्पन्न कमवणारे, पण त्याचा त्यांनी काही रेट नाही क्लिअर केला की नेमकी किती. टोटल उत्पन्नातून कमी उत्पन्न कमवणारे लोकांचा कर्व काढला जाणार किंवा मग त्याचा एक इंडिकेटर काढला जाणार. एकूण उत्पन्नातून कमी उत्पन्न. यावर काय कसे क्वेश्चन्स किती पडलेले आहेत आठवणी काढायचे आहेत. तुम्हाला गिनी कोएफिशियंट किंवा पाम वर प्रश्न बनलेले आहेत. आपण रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट या संकल्पना बघत होतो. आपण त्यात रिलेटिव्ह मध्ये होतो. रिलेटिव्ह मध्ये कुठल्याही देशामध्ये किती उत्पन्नामध्ये दुरावा आहे किंवा किती इनइक्वॅलिटी आहे यावर विचार केला जातो. पण जेव्हा आपण ऍब्सोल्यूट निरपेक्ष दारिद्र्यता मोजतो तर ऍब्सोल्यूट दारिद्र्यतेमध्ये आपल्याला हे विचारात घेतलं जातं की मुळात त्या देशामध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. रिलेटिव्ह मध्ये आपण फक्त इन्कम डिस्टन्स बघितलेला आहे की किती तफावत आहे उत्पन्नामध्ये. ऍब्सोल्यूट मध्ये मात्र आपल्याला प्रत्यक्षात हे बघावं लागतं की किती लोक हे दारिद्र्य रेषेखाली राहतात. तर याकरिता प्रॉपर कमिशन्स अपॉइंट केले जातात. कमिशन्स ठराविक कॅलरीजचे निकष जे आहे ते डिक्लेअर करतात आणि मग हे चेक केलं जातं की तेवढी कॅलरीज ती व्यक्ती इनटेक करत आहे की नाही आणि त्या आधारावर त्या व्यक्तीला दारिद्र्य रेषेखाली किंवा दारिद्र्य रेषेवर असं डिक्लेअर केलं जातं. ऍब्सोल्यूट मध्ये दोघांना एकदम स्पेसिफिकली क्लिअर करा. रिलेटिव्ह इन्कम डिस्टन्स, ऍब्सोल्यूट प्रत्यक्षात किती लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. तुम्हाला मागे पण मी तुम्हाला सांगितलं असणार की काय कमिशन्स काय करतात. वर आता आपल्याला ऍब्सोल्यूट वरच बोलायचं आहे. हे संपलं आता रिलेटिव्ह. जेवढं काही आपलं चालेल आता इथनं पूर्ण कार्यक्रम ऍब्सोल्यूट वरच बघणार आहोत. कुठलीही कमिशन काय करणार की बघणार की कुठल्याही व्यक्तीला किती कॅलरीजची गरज आहे रोजच्या आहारामध्ये. मग एक्झाम्पल घेऊ की जर त्याला 2400 कॅलरीजची गरज आहे असं त्यांना निष्कर्षामध्ये आलं तर मग ते हे बघतील की त्या 2400 कॅलरीज त्यांना त्या व्यक्तीला कसं मिळू शकणार. मग एक्झाम्पल घेऊ की दिवसाला 2दा 4 चपात्या, साधारणतः 2-4 घास भात, डाळ, हिरवे भाजीपाला एवढं त्याने जर इंटेक घेतला तर त्याला 2400 कॅलरीज मिळतील. मग त्याला 4 चपात्या प्रत्येक एका व्यक्तीला खाण्याकरिता किती गव्हाच्या मागे खर्च करावा लागेल. अमुक डाळ जो खातोय, जेवढी काही ग्राम खातोय तो 50-60 ग्राम, त्यासाठी त्याला किती पैसा खर्च करावा लागेल. भात जेवढा काही खातोय त्याला किती खर्च करावा लागेल. ओव्हरऑल त्याचा त्या कन्झम्पशन वरचा खर्च काढला जातो. त्या कन्झम्पशनचा खर्च एका अमाऊंट मध्ये निघतो. तो अमाऊंट
ऑफकोर्स एक्झाम्पलसाठी घेऊ की पकडून चला 40 रुपये आहे. तर 40 रुपये जर त्या व्यक्तीने खर्च केलं तर पकडून चला 50 ग्राम डाळ किंवा ठराविक ग्राम गव्हाच्या चपात्या, ठराविक ग्राम भात, ठराविक ग्राम हिरव्या भाज्या, या मार्फत त्याला 2400 कॅलरीज मिळून राहिल्या. 2400 कॅलरीज घेण्याकरिता त्याला किती खर्च करायला लागून राहिला तर 40 रुपये. आणि मग हे बघितलं जातं की कोणता व्यक्ती 40 रुपये दिवसाला खर्च करू शकत आहे अथवा नाही. आता ती व्यक्ती जे दिवसाला 40 रुपये खर्च करू शकते ती होईल मग अबाव पॉवर्टी लेन. पण ती व्यक्ती जे 40 रुपये ही खर्च करू शकत नाही त्यांना आपण म्हणतो बिलो पॉवर्टी लेन. आणि मग आपण टोटल पॉप्युलेशन मधनं त्यांचा एक रेशो काढतो पर्सेंटेज लेवल आणि मग म्हणतो की 20% किंवा 22% आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या आहे. समजलं? जेव्हा हा विचार केला जातो तेव्हा ऍब्सोल्यूट निरपेक्ष दारिद्र्यता मोजली जात आहे असं म्हणणार. निरपेक्ष मध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात ते बघत होतो का आपण? नाही. आपण इन्कम डिस्टन्स बघत होतो की उत्पन्नामध्ये लोकांचा दुरावा किती आहे किंवा डिस्ट्रीब्युशन किती इनइक्वल आहे. राईट? रिलेटिव्ह मध्ये. ऍब्सोल्यूट मध्ये मात्र दारिद्र्य रेषाच्या खाली राहणाऱ्या लोकांची आपण संख्या निश्चित करतो. क्लिअर आहे? ठीक आहे. हा खूपच बेसिक फंडा आहे बरं का दारिद्र्यता मोजण्याकरिता. हे जे काही बघून राहिलोय आपण त्यामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, बाकी सेवा आल्या का? आपण फक्त कन्झम्पशन बघतोय. ठीक आहे. पण जेव्हा कमिशन त्याच्या पलीकडे जातात तर मग त्यांचे ते हे बदलतील बरं का. त्यांचे ऍस्पेक्ट बदलतील की बाबा हे 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 सुद्धा आहे. या आधारावर सुद्धा कुठला व्यक्ती जे आहे ते दारिद्र्य रेषेखाली राहू शकते. हे बेसिक आपण मुद्दा बघितला. आता नेमकं आतापर्यंत नेमल्या गेलेल्या समित्यांबद्दलही विचार करून घेऊ आणि नेमकं अजून आपण बघून घेऊ की नेमकं खर्चाबद्दल जेव्हा विचार केला जातो तर खर्च कसा मोजला जातो. खर्चाचा आपण एक प्रॉपर आढावा घेऊन घेऊ. दारिद्र्य मोजण्याची पद्धत बघा. काय सांगतोय की प्रत्येक कमिशन नुसार ना म्हणजे एकाच वर्षी जर आपण 4 कमिशन नेमल्या ना तर एकाच वर्षी नेमल्या गेलेल्या 4 कमिशन मार्फत एक कमिशन सांगू शकते कदाचित की आपल्या देशामध्ये 10% दारिद्र्यता आहे. दुसरी कमिशन 20% सांगू शकते. तिसरी 30 आणि चौथी जी आहे ना ते 50% सांगू शकते. डिपेंड करते आहे की त्यांनी पद्धती काय वापरलेल्या. आता पुन्हा तीच गोष्ट आहे की फक्त आपण जर बघायला गेलं की ऍटलीस्ट 40 रुपये खर्च करणारा व्यक्ती हा दारिद्र्य नाही आहे असं म्हणतोय ना आपण. तर त्या आधारावर फक्त आधार एवढाच घेतला तर आपल्या देशामध्ये खरंच दारिद्र्याचे प्रमाण कमी दिसेल ना. बिलकुल दिसेल. पण आपण 40 रुपयासोबत आपण हे बघितलं की नाही बाबा ऍटलीस्ट महिन्यातून तो आरोग्यावर एवढा पैसा खर्च करून राहिला का. आता आपण एक मुद्दा ऍड केला त्यामध्ये. शिक्षणासाठी ऍटलीस्ट तो पैसा एवढा खर्च करू शकतो का. एक पॉईंट अजून ऍड झालेला. समजून राहिलं? जेव्हा असे एक्स्ट्रा पॉइंट्स ऍड होतील तर मग दारिद्र्याची संख्या ही वाढत जाईल ना. म्हणून ही जे नंबर्स आहेत ना हे डिपेंड करते की समोरच्या कमिशननी काय आपला अप्रोच ठेवलेला आहे. आणि त्या प्रत्येक कमिशनला दारिद्र्यता मोजण्यासाठी ना काही ऑप्शन्स असतात. एक तर ती कमिशन MMRP पद्धतीनुसार मोजू शकते किंवा MRP पद्धतीनुसार मोजू शकते किंवा URP पद्धतीनुसार मोजू शकते. URP युनिफॉर्म रिकॉल पिरियड, MRP मिक्स रिकॉल पिरियड आणि MMRP मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड. ठीक आहे. हे 3 प्रकारचे पिरियड सांगितलेले आहेत. युनिफॉर्म रिकॉल पिरियड, मिक्स रिकॉल पिरियड अँड मिक्स मॉडिफाईड रिकॉल पिरियड. जेव्हा आपण फक्त URP चा विचार करतो तेव्हा म्हणजे बघा कमिशन पकडून चला की दांडेकर कमिशन जेव्हा कधी नेमली गेली होती 1960 ला तर दांडेकर कमिशननी जे काही रेट सांगितला की देशामध्ये एवढे दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्यांची संख्या आहे तर त्या कमिशननी एकतर URP पद्धत वापरली असेल रेट काढण्याकरता किंवा ही किंवा ती. तेंडुलकर समिती नेमली गेली 2011 ला किंवा 2004-5 ला तर तेंडुलकर सोबत त्यांच्यासमोर सुद्धा 3 ऑप्शन होते की 3 पैकी ते एक पद्धत कोणती तरी वापरतील आणि नेमकं देशामध्ये किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली राहून राहिले आहेत त्याचा एक रेट काढतील. समजून राहिलं? पद्धती मात्र मोजल्या कशा जातात ना तर URP पद्धतीमध्ये फक्त हे बघितलं जातं की 30 दिवसामध्ये नेमकं ती व्यक्ती कोणकोणत्या वस्तूंचा उपभोग घेत आहे. वस्तूंच्या साधारणतः फूड कन्झम्पशन याच्याबद्दल विचार केला जातो. ही पद्धत खूप बेसिक आहे. फक्त फूड कन्झम्पशनचा विचार केला जातोय. पण जेव्हा आपण मिक्स रिकॉल पिरियडचा विचार करतो तर मिक्स रिकॉल पिरियड मध्ये काही ऍड होतं आणि ते काय यामध्ये
आपण हे बघतो की 365 दिवसामध्ये ती व्यक्ती कपडे, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करून राहिला का वर्षभर, आणि 30 दिवस ऍटलिस्ट इतर वस्तू जे त्याला कन्झम्पशनसाठी लागून राहिल्या आहेत ते तो प्रॉपर त्यावर खर्च करून राहिलाय का. तर एमआरपी मध्ये 365 दिवसाचा कपडे, शिक्षण, आरोग्यावरचा खर्च जो आहे तो ऍड झाला. क्लिअर आहे. युआरपी मध्ये तो नव्हता. आपण जेव्हा मॉडिफाईड मध्ये येतो पद्धतीमध्ये, तर यात अजून खोलवर बघितलं जातं की ऍटलिस्ट 7 दिवसामध्ये मूलभूत वस्तू, अंडे झालं, दूध झालं, ठीक आहे, मांस, मटन हे सुद्धा झालं बरं का, ते कन्झम्पशन तो करून राहिलाय का. त्यानंतर 30 दिवसामध्ये इंधनवर, भाडे, कर, आरोग्य यावर तो खर्च करू शकून राहिलाय का. आणि 365 दिवसामध्ये तो इतर वस्तूंवर खर्च करून राहिलाय का. माहित पडलं की कुठला व्यक्ती 30 दिवस, इथे येऊ, कुठला व्यक्ती 365 दिवसामध्ये कपडे, शिक्षणावर खर्च करू शकून राहिलाय आणि 30 दिवसासाठी तो इतर वस्तूंवर खर्च करून राहिलेला आहे, तर कदाचित अमुक अमुक समितीनुसार तो दारिद्र्य रेषेखाली नाही राहणार, कारण की त्या समितीने हा अप्रोच ठेवला असेल एमआरपी. पण जेव्हा ती समिती त्या व्यक्तीला या अप्रोच नुसार बघेल आणि त्या समितीला दिसेल की नाही बाबा 7 दिवसाला लागणाऱ्या मूलभूत वस्तू ती व्यक्ती कन्झम नाही करू शकून राहिली, तर मग दारिद्र्य रेषेखाली मोजेल ना तो. कळते का. त्याचे फक्त अप्रोच बदलतात. या 3च पद्धती आहेत, ठीक आहे, संबंधित, ज्यानुसार आपण आपल्या देशाची दारिद्र्यता मोजतो. लिहून घ्या. मग आपल्याला बघायचं आहे की कोणकोणत्या समितीने कोणकोणते अप्रोचेस धरलेले होते. बघा आतापर्यंत ढेर कमिटीज अपॉइंट झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची मोजमाप करण्यासाठी. त्यात मात्र आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती. बऱ्यापैकी त्या 2 कमिशनवर प्रश्न बनतात, पण रॅन्डमली मग अजून कुठल्या कमिशनवर सुद्धा प्रश्न बनतातच की यांना किती टक्के दारिद्र्यता आढळली होती, अथवा या कमिशननी कॅलरीचा काय निकष ठेवला होता, अथवा या कमिशननी खर्चाचा निकष काय ठेवला होता. कॉमन क्वेश्चन कशावरही बनतात. त्यामुळे तेंडुलकर आणि रंगराजनला तर आपण नीट बघूच. त्याच्या आधी बाकीचे जे होते कमिशन्स, बाकी कमिशन्स बद्दल जरा विचार करून घेऊया. पीडी ओझा यांनी 1960-61 ला 2250 कॅलरीज जे आहे पर पर्सन पर डे हा निकष ठेवलेला होता की एवढ्या कॅलरीजची गरज. ज्यात ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 जर ती व्यक्ती खर्च करत असेल आणि शहरी भागामध्ये 15 ते 18 रुपये खर्च करत असेल, मासिक खर्च बरं का, डेली नाही, मासिक, एवढा पैसा जर खर्च होत असेल महिन्याला, तर ती व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली नाही मोडत. एवढा होत असेल तर. पण जर एवढाही होत नसेल तर मात्र मग ते दारिद्र्य रेषेखाली मोडतात. आणि या समितीनुसार भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या सापडली होती 44. हे जेवढेही आपण समित्या बघणार ना 60-61च्या, त्यांचे तुम्हाला अमाऊंट एवढेच दिसणार. फक्त कॅलरीचा विचार केला गेला होता, आरोग्य, शिक्षण याचा विचार केला गेला नाही. का नाही केला गेला? कारण की सरकार म्हणे की ते तर आम्ही देऊन राहिलो ना, आम्ही फ्रीमध्ये देतो ना शिक्षण, आम्ही फ्रीमध्ये मुलांना मेडिकल आहेत, मेडिकलमध्ये सोयी सुविधा देत आहेत ना सरकार सगळ्यांना. तर सरकार तर ते सगळ्या गोष्टी पुरवून राहिल्या, तर त्याच्यावर लोकांना खर्च करण्याची गरजच नाहीये. बाकी त्यांच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या आधारावर मग अशा प्रकारे तुम्हाला नंबर्स मिळतात. दांडेकर आणि रथ या दोघांनी सुद्धा सेम कॅलरीज निकष ठेवलाय 2250. पण खर्चाची पातळी त्यांनी मात्र वेगळी केली. ग्रामीण भागामध्ये 15 रुपये आणि शहरी भागामध्ये 22.5 रुपये यांना 41% दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या आढळते. मिन्नास 2400 कॅलरीज असणार ते मिन्नासची, नाही त्यांनी म्हटलं होतं 240 रुपये वार्षिक दरडोई खर्च करणारा व्यक्ती, 240 रुपये वर्षाला काढलं त्यांनी. मिन्नासला 50.6% दारिद्र्यता मिळालं. त्यानंतर अहुवालिया यांना 1973-74 ला 46.1% जे आहे ते दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या मिळाली होती. त्यानंतर इंट्रोड्यूस होते अलग समिती
आणि त्या अलग समितीने पहिल्यांदा आपला एक अलग अप्रोच ठेवला आणि त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागाच्या कॅलरीजला वाटलं. म्हटलं की नाही, ग्रामीण भागामध्ये वेगळी कॅलरीची गरज आहे, शहरी भागामध्ये वेगळ्या कॅलरीची गरज आहे, आणि ग्रामीणमध्ये 2400 आणि शहरीमध्ये 2100 कॅलरीचा निकष त्यांनी ठेवलेला. त्यानुसार ग्रामीण भागाचे लोक जर 49 रुपये खर्च करत असेल आणि शहरी भागाचे लोक 56 खर्च करत असेल तरचा निकष होता तो. या समितीनुसार जवळपास 55% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आपल्याला दिसतात. आणि लास्ट आपल्यासाठी महत्वाची लकडावाला समिती, ज्यांचा 1993 ला जे आहे ते त्यांची रिपोर्ट जी आहे ती पब्लिश झालेली. या समितीनुसार 1993 ला या समितीनुसार आपल्याला यांनी काय केलं, या समिती मार्फत जे नंबर्स दिले आहेत ना ते सलग वेगवेगळ्या वर्षाचे दिलेले आहेत. त्यामुळे या समितीचे नंबर्स खूप असे लक्षात घेण्याची गरज नाही पडणार आपल्याला. पण त्यांनी निकष तोच ठेवला होता, 2400 आणि 2100 लकडावाला समिती. आणि त्यांनी सरळ 1977, 78, 83, 1988, 1993 असे वेगवेगळ्या वर्षाचे जे आहे ते मोजमाप केलेली आहे. त्यामुळे यांचे ते ऍटलिस्ट ते नंबर खूप काही बघण्याची गरज नाही. यांनी URP पद्धतीचा वापर केला, ही गोष्ट महत्वाची. आणि URP पद्धतीचा वापर करून साधारणतः या समितीच्या नुसार किंवा या समितीच्या पद्धतीनुसार 1999-2000 ला भारतातला सर्वात जास्त दारिद्र्यता राज्य ओरिसा सापडलं होतं. ओरिसा राज्यामध्ये त्यांच्या एकूण लोकसंख्येच्या 47% लोक जे होते ते दारिद्र्य रेषेखाली होते. तर लकडावाला समितीचा जो निकष होता ना तो खूप रॅन्डम वर्षासाठी लावला गेला, त्यामुळे ते नंबर्स लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. बाकी यानंतर नेमल्या गेलेल्या ज्या समित्या होत्या तेंडुलकर आणि रंगराजन, त्या समित्या मात्र महत्वाच्या होऊन जातात. ऍटलीस्ट या समित्या धडाधड लिहून घ्या व्हिडिओजापासून.